हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आता वाजले सकाळचे 6:30 आणि मी आज जरा लेट उठली कारण आज संडे होता, म्हणजे रविवार होता, त्याच्यामुळे जरा लेट उठली. आणि रात्रीचे थोडेसे भांडे वगैरे पण तसेच घासायचे ठेवले होते मी, कारण काल शनिवार आणि आज रविवार होता. म्हटलं निवांत उठून आरामात काम आवरू, कारण पोरांची शाळा वगैरे आज नसते, फक्त डब्याची तेवढी गडबड असते सकाळची, त्याच्यानंतर दिवसभर निवांत असते. तर मी आज तुमच्याबरोबर माझा संडे रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि माझ्या व्हिडिओ जर आवडत असलं तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग कामाला सुरुवात करूया. बघा, रात्रीचे थोडेसे भांडे घासायचे राहिलेत आणि असा पसारा झालाय. आता टिफिन दिला मी त्यांचा आणि आता चहा वगैरे झालेला आहे माझा आणि हा किचनची साफसफाई करायची राहिली. तर इथं खूप अंधार असतो आणि आता जरा कसं अजून उजडलं पण नाही तेवढं, त्याच्यामुळे थोडा काळोखच आहे. तर इतका पसारा आहे. आता किचन क्लीन करते मी आज आणि इथं या कडाप्याची पण थोडीशी साफसफाई करायची. खूपच असा घाण झाली, धूळ बसलेली, तर ती साफसफाई करायची. तर मी आता तुमच्याबरोबर आजचा संडे रुटीन माझा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. आणि आमचा पण स्वयंपाक राहिला आहे करायचा, म्हणजे माझं आणि शौर्य आमचं जेवण दुपारचं, त्यांचा टिफिन मी दिलेला आहे. तर आता मी चला कामाला सुरुवात करते. तर आता इथं माझी आंघोळ पण झाली आणि भांडे वगैरे रात्रीचे होते ते घासून घेतले मी. आता स्वयंपाकाची तयारी करते. तर मसूरची डाळ मी भिजत टाकते आता, कारण शौर्याला निशूला पण आवडते. दुपारी जेवणामध्ये काय करायचं म्हटलं तर मसूरची डाळ मग आता भिजत टाकते आणि स्वयंपाक करून घेते. त्याच्यानंतर मी किचन क्लिनिंग वगैरे करणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता बघा पूर्ण, आणि कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथं माझी डाळ वगैरे भिजली आणि मी आता डाळीला फोडणी देते. अगोदर स्वयंपाक करून घेते, त्याच्यानंतर किचन क्लीन करायचे आणि पूर्ण क्लिनिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तर डाळीला फोडणी देते आणि चपात्या बनवून घेते, म्हणजे दुपारचं जेवण रेडी होऊन जाईल. मग उशीर होत नाही, कारण साफसफाईला लागलो का उशीर होऊन जातो. अगोदर स्वयंपाक करून घेते, म्हणजे पोरांना पण भुका वगैरे लागतात मग. तर मी स्वयंपाक अगोदर केला का नंतरच बाकीचे कामं करत असते. तर चला मग आता अगोदर स्वयंपाक करून घेते. तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा. तर आता इथं मी डाळीला फोडणी वगैरे दिली आणि डाळ फोडणी देऊन आता चपात्यांचं पीठ पण मळून ठेवलं आहे मी एक साईडला. तर चपात्या पण बनवून घेते, म्हणजे एकदाचा स्वयंपाक पूर्ण होऊन जाईल माझा. त्याच्यानंतर पोरांना वगैरे जेवण वगैरे दिलं का कपडे धुवून घेते आणि कपडे धुवून झाल्यावरती किचन क्लीन करणार आहे मी, कारण आठवड्यातनं एकदा रविवारीच मी किचन क्लीन करते. कारण छोटंसं किचन आहे, त्याच्यामध्ये खूप पसारा असतो. मग मुलांचं कसं खेळणे वगैरे पण इकडे तिकडे पडलेले असतात आणि इथं कशी धूळ वगैरे उडते, तर धूळ पण अशी दरवाजा उघडा असल्यामुळे जास्त घरात येते आणि तिथे कडाप्यावर जाऊन बसते. कारण माझ्याकडे मांडणी नाही आहे. अगोदर मांडणी होती, तुम्हाला माहितीच असेल का, जुन्या घरी राहायची तेव्हा मांडणी होती माझ्याकडे. ती मांडणी काढताना मोडली, ते मी अगोदर पण व्हिडिओत सांगितलं आहे. तर आता परत मांडणी घ्यायची, पण आता सध्या नाही, नंतर घेईन मांडणी पण. तर आता कसं इथं कडाप्यावरती असे भांडे सेट करून ठेवते मी, असेच रचून ठेवते. म्हणजे छोट्याशा किचनमध्ये कसं सेट केलं आहे ते बघा. कडाप्यावरतीच मी ताटं वगैरे उभे करून ठेवते, ग्लास वगैरे असं सगळं रचून ठेवते आणि पिठाची डबी डाळी वगैरे अशा भरून ठेवले त्याच्यामध्ये. आणि जे मुलांची वॉटर बॅग औषधीचं वगैरे असतं, असं म्हणजे जे रिकामं सामान आहे, काचाचे ग्लास वगैरे, ते वरच्या कडाप्यावरती आहेत, डायरेक्ट वरच्या. तर ते कसं एकदम वरच्या कडाप्यावरती एवढं काही घाण झाली नाही आहे, म्हणजे धूळ नाही बसले. खालीच दोन जे कडापे रोजचे वापरायचे भांडे वगैरे ते मी लावते, तिथंच थोडीशी घाण झाली ती पुसून घ्यायचं आहे नुसतं, कारण घासण्यासारखे पण ते कडपे नाही आहे, म्हणजे एवढी पण काही घाण झाली नाही का त्याला घासावं लागेल. नुसतं पुसायचं आहे आणि जाडा तर मी होऊच देत नाही घरात, कारण जाडा झालं का लगेच मी काढून टाकते. तर कसं आहे, रविवारची मुलांची सुट्टी असते शाळेची, तर मी कळपे वगैरे झटकून घेतले आणि आता तिथं परत भांडे घासलेलेच असतात. रोजचे वापरायचेच तेवढे भांडे माझ्याकडे आहेत, म्हणजे जास्त एक्स्ट्राचे भांडे नाही आहेत का ते घासावे लागतील एवढे, म्हणून रोजचे भांडे आपण घासतच असतो. आणि डबे वगैरे पण घासलेले आहेत माझे, तर ते मी आता फक्त पुसून फडका मारून त्यांना लावते भांडे. आणि कसं आहे, छोटंसं किचन आहे, मग व्यवस्थित सगळं असं लावावं लागतं. इशूची सायकल पण एक साईडला आहे, तर खूप अडचण पण होते. तर चला मग माझं किचन क्लिनिंग झालं आहे.
वगैरे स्वच्छ झालेला आहे. तर कळपा पुसून घेतला आहे मी आणि आता गॅस पुसायला घेतला आहे. कारण कळप्यावरनं भांडे पसारा काढून म्हणजे डबे वगैरे मी गॅसच्या वाट्यावरतीच ठेवले होते, किचन वाट्यावर. मग ती जास्त घाण झालीस ती परत, म्हणून मी अगोदर कळपा पुसून घेतला आणि नंतर मग किचन वाटा पुसायला घेतला आहे, गॅस पुसायला घेतला आहे. तर गॅस कसा रोजच पुसतो आपण, पण नुसतं फडक्याने पुसते मी गॅस आणि फक्त रविवारच्या दिवशी साबणाने व्यवस्थित घासून घेते. कारण जे चिकटपणा असं म्हणजे साईडला काळा वगैरे होतं चिकट, त्याच्यामुळे ते साबणाने घासण्याने काढलं का निघतं. आणि दर रविवारी मी करते किचन क्लीन. कारण रविवारच्या दिवशी भरपूर टाईम असतो, मुलांची शाळेची गडबड नसते, काहीच नसतं पाठीमागं एवढा असं कामाचं हे म्हणजे जास्त तणाव नसतो. मग रविवारचं कसं रिकाम्या टायमामध्ये हे कामं करून घेते. तर जेवण वगैरे झालं आमचं आणि मग किचन क्लीन करून घेते मी आता. आणि गॅस म्हणजे सगळं वरपर्यंत फरशी होती ती सगळी फरशी घासून घेतली मी. कारण भिंतीवर ते लागलेली फरशी, कारण त्याच्यावरती आपण फोडणी वगैरे देतो भाजीला, तर ते तडका दिलेला मग भाजी जसं उडतं त्याच्यावरती ते सगळं चिकट होते फरशी पण. मग ती पण आता चांगली घासून वरपर्यंत पुसून घेतली आहे. थोडासा व्हिडिओ स्किप केलेला आहे मी, कारण व्हिडिओ फार मोठा झाला असता नाही तर, आणि तुम्हाला बघायचा कंटाळा आला असता. तर व्हिडिओ बघितला त्याच्याबरोबर धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर आपलं किचन क्लीन झालेलं आहे, स्वच्छ झालं आहे किचन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत